पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आवाज महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये. आपण चर्चा करतोय आजच्या रेल्वे अर्थसंकल्पाविषयी. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आहेत. चर्चा आपण पुन्हा सुरू करणार आहोत. जो अर्थसंकल्प आपल्यासमोर आलेला आहे, एकीकडे वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहेत. पहिला प्रश्न पुन्हा खरं तर मला हरीश रोगे तुम्हाला विचारायचा आहे. एक जी भूमिका मांडण्यात आलेली आहे की अनेक प्रकल्प या अगोदरच्या सरकारने अपूर्ण ठेवलेले होते. केवळ एक प्रकल्प त्यातला पूर्ण झाला होता, इतर प्रकल्प हे अपूर्ण होते. आणि मुळात या सरकारने एक जी भूमिका घेतलेली दिसते की जे अपूर्ण प्रकल्प आहेत ते पूर्ण करायचे. ही भूमिका तुम्ही केवळ आणि केवळ राजकीय चष्म्यातून बघाल का? एक लक्षामध्ये घ्या, केशव उपाध्याय माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, चिडू नका. एक काळ असा होता की ज्या वेळेला आपण मंडळीने आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं. आता आपली वेळ आहे, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आणि त्याची सुसंगत न चिडता आपण उत्तरं द्यायला पाहिजे. केशव, आता आपण म्हटलं केशव की मी 3S बद्दल बोलतो. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. 3S, सेफ्टी, सिक्युरिटी, स्पीड. ओके रे, हे 3S तुम्ही राबवणार आहात. आम्ही अभिनंदन करतो तुमचं. पण ते आम्ही शिकवलं तुम्हाला. तुम्ही बुलेट ट्रेनची जी कल्पना करता ना, ती बुलेट ट्रेन आम्ही तयार केली. परवा तुम्ही झेंडा दाखवायचं काम केलं. आग्र्यापासून दिल्लीला जी 90 मिनिटांमध्ये जी ट्रेन गेली, ती बुलेट ट्रेन. ऐका रे बाबा, मध्ये बोलू नका. सवय घालून घ्या आता ऐकण्याची. नाही नाही, बोला 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 हरीश रोगे, बोला तुम्ही. ती बुलेट ट्रेन जी आहे ती कशी चालवायची ती आम्ही तुम्हाला शिकवली, ती आम्ही तयार केली. तुम्ही फक्त बावटा दाखवायचं काम केलं. परवा तुम्ही तुमची पाठ थोपटून घेतलीत की वैष्णोदेवीला भेटायला जाणारे आमचे भाविक आहेत, त्या वैष्णोदेवीच्या चरणापर्यंत आम्ही भाविकांना नेऊन सोडलं. तुम्ही नाही सोडलं. ते गेल्या 14 वर्षापासून तो प्रकल्प चालू होता. श्रीधरन ज्यांनी कोकण रेल्वे निर्माण केली, त्यांच्या नेतृत्वाखाली तो प्रकल्प 14 वर्ष कार्यान्वित होता. तो पूर्ण झाला आणि त्याला बावटा दाखवायचं काम आपण मंडळीने केलं. मी आपल्याला एक आठवण करून देतो की या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही आताच म्हटलंय की 100 रुपयातले 94 रुपये आस्थापनावरती खर्च होतात, देखभालीवरती खर्च होतात, 6 रुपये शिल्लक राहतात. मग तुम्ही हा जो म्हणजे प्रचंड एक मान्य केलं की अनेक प्रकल्प आम्ही जाहीर केले, ते पूर्ण झाले नाहीत, ते तुम्ही पूर्ण करणार आहात. त्याबद्दल तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. पूर्ण कराल त्यावेळेला तुमची आम्ही पाठ थोपटू, परंतु करून दाखवा ना. मुंगेरी लाल के सपने लोकांना दाखवू नका. जे तुम्ही त्या पार्लमेंटच्या निवडणुकीच्या अगोदर दाखवलीत ना लोकांना स्वप्न, तशा प्रकारचे स्वप्न दाखवू नका. तुम्ही एक गोष्ट सांगतो की हे जे प्रकल्प जे झाले नाहीत ते प्रकल्प तुम्ही पूर्ण करा. आणि पैसे कुठून आणणार त्याच्यासाठी? आणि तुम्ही ते जाहीर केलं की पब्लिक काय पाहते PPP म्हणजे भांडवलदार, त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेणार. त्याच्यानंतर आतापर्यंत आयुष्यामध्ये तुम्ही फक्त जेव्हा त्या विरोधी बाकावरती बसता तेव्हा FDIला विरोध करता. आता तुम्ही FDI रामवणार आहात याच्यामध्ये रेल्वेमध्ये. म्हणजे परदेशी भांडवलदार आणि देशी भांडवलदार ह्या दोघांचे पैसे घेऊन ह्या रेल्वेला, भारतीय रेल्वेला आपण बटीक बनवणार आहात, हे लक्षामध्ये घ्या. आणि जे तुम्ही विचारता आम्हाला प्रश्न की गेल्या 60 वर्षामध्ये काहीच झालं नाही, जगातली सगळ्यात मोठं रेल्वेचं नेटवर्क जर कुठे असेल तर ते भारत देशामध्ये आहे. 1,16,000 किलोमीटरचे रस्ते. आज हरीश रोगे तुम्हाला मी थांबवतोय इकडे. हरीश रोगे तुम्हाला मी इकडे थांबवतोय. हरीश रोगे, 1 मिनिट तुम्हाला थांबावं लागेल. तुम्ही एक शब्द वापरलाय, हे विसरू नका. हरीश रोगे, तुम्ही एक शब्द वापरलाय की रेल्वेला बटीक करताय. मला असं वाटतं की ही धोरणात्मक सगळ्या बाबी आहेत. या धोरणात्मक बाबींकडे आपण धोरणात्मक पद्धतीने बघितलं पाहिजे. काळ बदललेला आहे. कदाचित त्या काळाला कसं बदलावं, धोरण कुठली आखावी, त्या पक्षाचा त्या विचारांचा हे असेल. पण मला असं वाटतं की या सगळ्या भागाकडे नव्यानं बघायला काय हरकत आहे. तुम्ही बटीक वगैरे असे शब्द वापरून अगदी म्हणजे काय बटीक हा शब्द वापरण्याचं कारण मी आपल्याला सांगतो. PPP जे आहे त्याचा आम्ही सुद्धा पुरस्कार केलाच होता. एक गोष्ट BOT जे तत्व आहे त्याचा आम्हीही पुरस्कार केला. त्याच्यानंतर FDI आम्ही सुद्धा सांगितलं की आम्ही राबवणार. परंतु आम्ही असं कधीच म्हटलं नव्हतं की 100% आम्ही FDI आणणार आहोत.
आणि ज्या वेळेला 100% तुम्ही FDI म्हणजे हा विचार आहे तुम्ही मांडलेला आहे तर कृतीमध्ये आणणार आहात. आणखी काही गोष्टी परवाच्या तुमच्या पेटाऱ्यातून निघणार आहेत. आता काय निघणार आहे ते आपल्याला दिसेल. नक्की. एवढंच सांगतो केशव उपाध्ये आपण या ठिकाणी 100% किंवा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी FDI आणणं एक म्हणजे मिनिट त्या केशव ठिकाणी या उपाध्ये तुम्ही देशाचा तुमची पण भूमिका स्पष्ट करा. या हरीश रोगेंनी जे 2 प्रश्न उपस्थित केले खासगीकरणाने लोकांचे प्रश्न सुटेल असा मुद्दा आहे. नाही प्रकाश रेड्डी मी येतो तुमच्याकडे. प्रकाश रेड्डी मी तुमच्याकडे येतो. आधी आपण केशव उपाध्यांना संधी तुम्ही काही मुद्दे नाही प्रकाश रेड्डी मी तुमच्याकडे येणार आहे. प्रकाश रेड्डी तुम्ही गृहीत धरताय की काळ बदललेला आहे आणि काळात खासगीकरण हे सोल्युशन आहे. हो तुम्ही आम्हाला पटवून द्या प्रकाश रेड्डी आम्ही येणार आहोत तुमच्याकडे. मी केशव उपाध्यांचं बोलणं झालं तुमच्याकडे येतो. नक्की आपण हा विचार हा प्रश्न मी मुद्दामून उपस्थित केलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही आम्हाला सांगणार. मंदार मी कुठून चिडलो याचा साक्षात्कार वगैरे जरा माहित नाही. मी अतिशय शांतपणे आणि ती अतिशय व्यवस्थित त्यांची प्रश्नांची उत्तर देतोय. मला फक्त दुःख एका गोष्टीचं होत आहे की आपल्या फॅक्ट्स आणि फिगर तरी आपण येताना किमान नीट करून याव्यात. एवढी किमान अपेक्षा माझी पॅनलिस्टकडे प्रवक्त्यांकडे असली पाहिजे. म्हणजे ज्या रोगेने आता सांगितलं की 14 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली. अहो त्या रेल्वेचे भूमिपूजन त्यांना लक्षात आहे की नाही मला माहित नाही पण मला चांगलं माहिती आहे 1982-83 दरम्यान स्वतः इंदिरा गांधींनी केलं होतं. त्याला 30 वर्ष लागली. आता हे अशाच पद्धतीने प्रकल्प आणि तो आहे किती 24 का 28 किलोमीटरचा रेल्वे प्रकल्प आहे तो उधमपूरचा. त्यामुळे अशाच पद्धतीने एक प्रकल्प रखडत गेले. आज 99 प्रकल्प जेव्हा रखडतात फक्त घोषणा होते आणि ज्या पद्धतीने रेल्वे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेली आहे ते पाहता शेवटी याच गोष्टी करणं म्हणजे उगाच उठसूट घोषणा करायच्या पब्लिकच्या. म्हणजे मगाशी त्यांनी जो शब्द वापरला की मुंगेरी के सपने गेली 10 वर्ष काँग्रेस सरकार मुंगेरी के सपने खऱ्या अर्थाने जनतेला दाखवत होतं आणि म्हणूनच कुठेतरी नुसत्या घोषणा करायच्या 2-4 कोटीची बजेट प्रोव्हिजन करायची. 500 कोटीचा प्रोजेक्ट असतो तो 2-4 कोटी घोषणा करायची मग त्याची एक्सप्रेशन होत जातं प्रोजेक्ट रखडत जातात आणि त्यातनं काहीच होत नाही. हेच वर्षानुवर्ष चाललंय. मला वाटतं गौडांनी उगाच लोकानुनीय घोषणा करण्यापेक्षा मोदी सरकारने योग्य निर्णय घेतला की ज्या लोकांच्या ज्या घोषणा आहेत ज्या लोकांना जे आवश्यक आहे ते प्रकल्प त्याची प्रायोरिटी पूर्ण केली पाहिजे. शेवटी हे पूर्ण करायला पैसा आणणार कुठून. शेवटी विकास करायचा असेल तर तुम्हाला पैसा आणावा लागेल. तो वेगळ्या माध्यम केवळ भाडेवाढ ही काही त्याला पर्याय असू शकत नाही. त्यामुळे चांगल्या NGOज कॉर्पोरेट यांनी जर पुढे आले म्हणजे रेड्डींचं मी समजू शकतो दुःख म्हणजे त्यांच्या मूलभूत विचारांशीच त्यांचा मतभेद आहेत. त्यामुळे रेड्डींशी मला काही म्हणायचंच नाही कारण त्यांचा वैचारिक लढा वेगळा आहे. पण रोगेने तरी किमान हे मला वाटतं या गोष्टी माहिती असायला हव्या होत्या. पण ते केवळ त्यातच ते राजकीय एक मिनिट केशव उपाध्ये